राज्यात मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला। मात्र ज्या ठिकाणी मराठीचे धडे गिरवले जातात त्या मराठी शाळांनाच घरघर लागली आहे। राज्यातील तब्बल 17,500 शाळांचा प्रश्न ऐरणीवर आलाय। या शाळा बंद करायच्या की शाळांचं समायोजन करायचं याबाबत राज्य सरकारचा विचार सुरू आहे। या 17,500 शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या 20 पेक्षा कमी आहे। त्यामुळे या शाळा चालवायच्या कशा असा प्रश्न आता उपस्थित झालाय। आपले प्रतिनिधी राजू सोनावणे आपल्यासोबत लाईव्ह आहेत। आपण त्यांना या संदर्भात आणखीन प्रश्न विचारूया, त्यांच्याकडनं माहिती घेऊया। राजू, खूप मोठा खरं तर हा प्रश्न आहे, कारण मराठी शाळा जर अशा पद्धतीने पटसंख्या कमी असल्यामुळे त्यांचं समायोजन करण्याची वेळ येत असेल किंवा बंद करायची वेळ येत असेल तर अर्थातच मराठीच्या संवर्धनावरती प्रश्न उपस्थित होतो। पण त्याचबरोबर कुठेतरी त्यांना पटसंख्याच नसेल तरी सुद्धा त्या कशा चालवत राहायच्या असाही प्रश्न आहे। राजू, काय सांगाल याबद्दल? अगदी पाहतोय, हा आताचा प्रश्न नाही तर गेल्या अनेक वर्षापासूनचा हा प्रश्न आहे। काल आपण पाहतोय की मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा पडला, अनेक मोठमोठे कार्यक्रम झाले, मोठ्या घोषणा होताना पाहायला मिळाल्या। मात्र खरं तर ज्या ठिकाणी मराठीचे धडे शिकवले जातात, गिरवले जातात, जिथून मराठी भाषेची सुरुवात होती त्या कुठेतरी शाळांची घरघर सुरू झालेली पाहायला मिळते। राज्यभरामध्ये एकूण 44,000 गावं आहेत आणि साधारणतः 65,000 शाळा आहेत आणि या 65,000 शाळांपैकी आपण पाहतोय 17,500 शाळा अशा आहेत की ज्यामध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी पटसंख्या आहे। त्यामुळे या शाळा चालवायच्या कशा, कारण प्रत्येक वर्गामध्ये जर पाहिलं तर अतिशय कमी विद्यार्थी आहे, तर मग शिक्षक ते नेमायचे कसे, त्या शाळांच्या इमारतींची देखभाल असेल, हा प्रश्न जो आहे तो समोर आलेला आहे। त्यामुळे या शाळांचं नेमकं करायचं काय असा प्रश्न सरकारच्या पुढे आहे। ही जर आकडेवारी आपण 2022 मध्ये पाहिली तर साधारणतः 14,985 आसपास शाळा होत्या। त्या शाळा ज्या आहेत ते 20 पटसंख्येपेक्षा कमी होती आणि आता 25 म्हणजे 2 वर्षांमध्ये आपण पाहतोय का तोच आकडा 17,500 वरती गेलेला आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या जी आहे ती मराठी शाळांकडे घटत चाललेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं या शाळा चालवायच्या, त्यांचं समायोजन करायचं का असा प्रश्न समोर आलेला आहे। मागच्या सरकारच्या वेळी सुद्धा प्रश्न समोर आला होता, कोर्टामध्ये सगळं प्रकरण गेलं होतं। विनोद तावडे शिक्षण मंत्री असताना सुद्धा हा प्रश्न समोर आलेला होता। शाळा बंद करायला मोठा विरोध होताना पाहायला मिळत होता। मात्र आता जे आहे ते 17,500 शाळांचं समायोजन करायचं की त्या शाळा बंद करायच्या असा प्रश्न समोर आलेला आहे। कारण नव्याने शिक्षण भरती सुद्धा जी आहे ती होत नाहीये, कंत्राटी शिक्षक जे आहे ते बंद केलेले आहे, त्यामुळे शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध होताना पाहायला मिळत नाही। त्यामुळे अशा शाळांचा प्रश्न समोर आलेला आहे। त्यामुळे सरकार आता चाचपणी करते की नेमकं ह्या ज्या 17,500 शाळा आहेत त्या बंद करायच्या की त्यांचं समायोजन करायचं यावरती जो आहे तो विचार सुरू आहे। मात्र आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये एकतर शाळेच्या बाहेर मुलांची संख्या वाढत चाललेली आहे, त्यामुळे विद्यार्थी शाळेमध्ये येत नाहीत आणि शहरी भागाचा जर विचार केला त्या ठिकाणी इंग्रजी माध्यमांना प्राधान्य विद्यार्थी जास्त द्यायला पाहतात। पालक सुद्धा इंग्रजी माध्यमांमध्ये या मुलांना टाकतात, त्यामुळे मराठी शाळा ज्या आहेत त्या ओस पडू लागलेल्या आहेत। त्यामुळे आता राज्य सरकारच्या पुढे प्रश्न आहे। त्यामुळे आता राज्य सरकार नक्कीच राजू, हा खूप मोठा प्रश्न आहे आणि याच्यावरती काहीतरी निश्चित आणि त्याचबरोबर सकारात्मक तोडगा काढणं गरजेचं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।